तुम्हाला माहितीये का, ज्योतिबाच्या यात्रेत ना भाविकांमध्ये या गोष्टीसाठी नेहमीच चढाओढ असते. खरं तर मी जेव्हा धारावीतील 200 वर्षांची परंपरा असलेली ज्योतिबाची पालखी यात्रा अनुभवायला गेलो ना, तेव्हा पालखीत उत्सव मूर्ती विराजमान होईपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक एका वेगळ्याच उत्साहाच्या घोळक्याकडे माझं लक्ष गेलं आणि मला ही दिसली उंच सासनकाठी. होय, शासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. तसं पाहायला गेलं तर जवळपास 40 ते 45 फुटांची ही जाड कळकाची काठी असते, पण मुंबई सारख्या शहरात काही कारणास्तव या शासनकाठीची उंची 10 ते 15 फुटापर्यंत पाहायला मिळते. धारावीत या शासनकाठीला नवस्फूर्तीसाठी नारळाचं तोरण बांधण्याची एक जुनी परंपरा पाहायला मिळाली. चैत्र महिन्यातील नक्षत्र, देव ज्योतिबा, सूर्य, चंद्र, मारुती अशा प्रतिमांचा रेशमी फरारा बांधलेली ही शासनकाठी नाचवण्यासाठी इथे प्रत्येक भाविक उत्सुक होता. शिवाय एका बाजूला पारंपरिक हलगीसारख्या रणवाद्यावर आणि सनईच्या सुरांवर जुनी जाणती माणसं ठेका धरत होती, तर दुसरीकडे ढोल ताशांच्या गजरात तरुणाई बेभान नाचत होती. तर मंडळी, पुढच्या भागात आपण बघूया की ही पालखी आणि शासनकाठी धारावीतून निघून पुढे कुठे आणि कशी जाते. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास घर बसल्या बघण्यासाठी आपल्या चाकरमानी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.